तर तुम्हाला मला वाटते आमची तिसरी वेळ फोन करायची. बर, बोला की. आता आमचं तुमच्याकडे एक काम आहे फक्त. बर. गाय आता आली होती आपली सिमेसला. माझावर. हा. हम्म. तर तुमची बघा मागच्या आठवड्यात मी एक व्हिडिओ क्लिप बघितली. पृथ्वीदादा नाहीत का पुण्याचे, बर. आणि दैवत गोवेकर आपल्या लोणंदच्या पशी कोरेगावचे आहेत बघा, त्यांच्या बरोबर. बर. तर आम्हाला त्यांच्यापाशी बाजी वळू म्हणून आहे का. बर. हा, मग ते त्या पृथ्वीदादांचा आम्हाला नंबर पाहिजे. अहो ते त्याच्या आधी एक बघा मी ह्याची क्लिप बघितली, त्यांची कोणीतरी मुलाखत घेतली. बर. त्या चॅनलवाल्यांनाच लागला फोन. त्यांना म्हटलं अहो नंबर द्या, तर त्यांनी काय आपल्याला नंबर दिला नाही. अहो बर. बर. म्हणलं आता कसं बसल्या बसल्या फोन तर तुम्हाला लावावा, माग लावला तुम्ही होता कामात. बर. तुम्ही म्हणले संध्याकाळचा फोन निवांत मध्ये करा, मी आता काम आहे जरा. नंतर फोन लावला तर तुम्ही काय उचलला नाही, काय गडबडीत असाल समजा. चालायचं, कारण आता एकच डोकं आहे माझं आणि समोर येणारे 1000 फोन आहेत. नाही नाही, आहे ना, बरोबर आहे की. आणि आता बसल्या बसल्या बघा, मला वाटतं तुम्हाला आजच फोन आलाय सातारा जिल्ह्यातनं, त्या कुशीगाव आणेवाडीच्या टोल नाक्याच्या वरचा. बर. बर. हा. आता तीच व्हिडिओ क्लिप ऐकत होतो आता. आणि ती व्हिडिओ क्लिप ऐकतच म्हणलं आता आपण फोन ट्राय करावा, बघू काय लागला तर लागला. बर. 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 म्हणजे योगायोगानं म्हणजे फोन लागला. तर आम्हाला काय करायचं तेवढं, त्या पृथ्वीदादांचा नंबर द्या. चालते, पाठवतो. पृथ्वीदादा कुटवड, पुणे. हा हा, बरोबर. कारण कसं तो बाजी वळू कसा हाय वाईज बऱ्यापैकी, आणि आमच्या भागात आहे समजा. मी फलटण तालुक्यातनं आदरकी गाव आहे आमचं. बर. आदरकी खुर्द. आदरकी खुर्द. हा. हा, कारण आदरकी आमच्या इथं दोन आहेत, एक आदरकी बुद्रुक आणि एक आदरकी खुर्द. बर. आणि आपलं आमच्यापाशी नाव संतोष लक्ष्मण जाधव. हॅलो. हा. 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 हॅलो. हा. हॅलो. हा, बोला की, बोला. रेंज जाते का काय? हा, नेटवर्क कमी जास्त होते थोडं. हा हा. पण माझं नाव संतोष लक्ष्मण जाधव. तिथं आदरकी खुर्द म्हणजे आपलं फलटण तालुक्यात गाव आहे आमचं, शेवट. बर. बर. ठीक आहे, ठीक. हा, मी मागं बी एक वेळ फोन केलता तुम्हाला. बर. आता ती पहिली गाय होती आमची बघा माझ्यापाशी, तिची 11 इथं झाली. बर. ती वारली आता बघा महिना झाला. तिच्या 2 कालवडी, एक आम्ही आमच्या थोड्या बंधुराजाला दिली. बर. एक आमच्या मिहुनीला दिली. आणि आता आम्हाला काय नव्हती तर आम्ही आता बघा पुशेगाव पाशी बुध म्हणून गाव आहे बघा, खटाव तालुक्यात. तिथून कालवड आणली 1 नंबरची आहे. बर. तिला वळू आपल्याला चांगला. आता हे कसं मी बघतो त्यांचा आपलं तुमचा बघा ह्याचा सिंग मोडका बैल सोन्याच की. बर. कुठला ना, शंख. हा, शंख. बर. आता एवढं लांब आमचं जाणं होणार नाही. बरोबर. ते आपण सामान्य कुटुंबात येतो. बरोबर. मग तेव्हा म्हटलं आता इथं हे आमच्या लोणंदपाशी ते दैवत गोवेकर नाहीत का, त्यांच्याकडे आहे ना तो बाजीवळी. बर. बर. मग ते आता ते नंबर मिळाला पाहिजे ना त्यांचा, की बाबा कुठं आहे कुठं नाही ते. म्हणून म्हटलं आता तुमच्यापाशी मिळणार. बर. 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 म्हणून फोन केला तुम्हाला. ठीक आहे, मी नंबर देतो आणि तुम्हाला जी माहिती विचारायची आहे ती त्यांना विचारू शकता. हा, नाही माहिती आम्हाला काय नाही विचारायची बरं का. हॅलो. ती वळू कुठं आहे एवढंच, म्हणजे जिथं आता कसं आम्हाला लोणंद आदरकी पासून जवळ पडतं. बरोबर. जर तिथं असला तर आपलं गाय तिथं नेता येईल ना. बरोबर. हा, आता माहिती आता आम्ही तुमच्यावर का रोज बघतोय, त्याच्यामुळं तुमच्या बोलण्यातनं तुमच्या सांगण्यातनं आम्हाला माहिती भरपूर भेटते बरं का. असं कोण सांगणार नाही. बर. पण ती तुमच्यापासून कळतंय. बर. 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 हा, असं कोण सांगत नाही म्हणजे
अहो आमच्यात वयस्कर माणसं भरपूर आहेत. बर बर. आलं का लक्षात? हा. आता आपण एखाद्याला विचारायला गेलं ना हम्म. की बाबा कशी बाबा निवडायचं जनावर कसं काय, बर ती अहो काय तुम्हाला करायचंय, काय तुम्हाला त्यातलं कळतं, आपण सांगितलं पाहिजे ना. बरोबर बरोबर. हा. आपण विचारतोय समोरच्याला, हम्म. तर समोरच्यानं सांगितलं पाहिजे बाबा काय नाही अशा पद्धतीनं बघायला का, इथं बघा, इथं बाहुरा आहे, तिथं काय आहे, तिथं काय आहे. बरोबर. ते काय लोक सांगत नाहीत. पण मग आता हे मला वाटतंय ह्या काय त्या तुमच्या चॅनेलनं बरं चालवलंय. म्हणजे बारीक लक्ष दिलंय कामाला माझ्या. अहो बारीक लक्ष म्हणजे तुम्हाला सांगायचं, जसा फोन कधी घेतलाय रे आपण बाळा दादा? कोरोनात घेतलाय ना. बर. कोरोनाच्या काळात आम्हाला हा आपला साधा फोन होता जे मुलांना लागायचं ना ऑनलाईन अभ्यासासाठी. बरोबर. हा. हा फोन घेतलाय. बर. तिथपासून आजपर्यंत मला वाटत नाही की तुमचा एक दिवस आमचा असा चुकत असेल की तुमचा एखादा व्हिडिओ ते म्हणजे तुमची मुलाखत ऐकायची. बर बर. चुकतच नाही, एकही दिवस चुकत नाही. काय काय अनुभव येतो बघून? अहो अनुभव आता काय तुम्हाला सांगू, जनावर जे आणले आता बरं का. आलो आता हाय दादू, आता सरांचा नंबर आहे आपल्याकडे. उद्या सकाळ कालवड बाहेर काढ आणि त्यांना एक आपला व्हिडिओ तिचा पाठव बरं का. हॅलो. बर बर. म्हणजे मोठेपणासाठी नाही आम्ही सांगत तुम्हाला. बरोबर बरोबर. तुमचं ऐकून जे आम्ही पाराटलोय. बर बर. म्हणजे ती तुम्हाला काहीतरी ती आम्हाला म्हणजे तुम्ही म्हणू शकाल की बाबा काय नाही तुमच्या सांगण्या म्हणजे तुमचं ऐकून आम्ही काहीतरी केलंय. मी माग तुम्हाला फोन कशासाठी करत होतो माहितीये का? बर. ते सोलापूरच्या सरांनी बघा तुम्हाला फोन केला होता. ती व्हिडिओ क्लिप तुम्ही सोडली होती, कोशी गाय होती त्यांची इकायची होती. बर. मार्की गाय होती बघा. ती तुम्ही व्हिडिओ क्लिप सोडली याला चॅनेलला तुमच्या. बर. ही गाय आपल्याला घ्यायची म्हणजे डोक्यात होतं म्हणून मी तुम्हाला फोन केलता. बर बर बर. पण ती तुम्ही कुठेतरी गडबडीत होता. तुम्ही काय मला म्हणला निवांत संध्याकाळी फोन करा. बरोबर. हा असं झालं. पण असं योगायोगानं मला मिळाली काय. बर बर. उद्या तुम्हाला आता तुमचा नंबर आमच्याकडे आहे. बर. आता तुम्ही आम्हाला तो नंबर असं ह्याच्या तोंडी सांगता का असं ते मेसेज ह्याच्यात सोडताय असं काय ते मोबाईलवर सोडतोय. हा मोबाईलवर सोडा. तसं मी तुम्हाला उद्या सकाळ आमच्या पोरग्याला सांगतो. बर. आता आपल्याला काय आम्हाला काय ह्या फोनातलं जमत नाही. बर बर. तुम्हाला आम्ही जी गाय आणली आता कालवड तिचा फोटो पाठवतो बर. की तुमचं ऐकून आम्हाला काहीतरी मिळालंय. बर. म्हणजे चॅनल बघून डोक्यात काय प्रकाश पडत चाललाय? प्रकाश म्हणजे आमच्या घरी आमची 9वी पिढी आहे बरं का ही. बर. 9व्या पिढीला आमच्या जावणीचं जनावर तुटलं नाही साधं अजून. बर. कंपल्सरी आमच्या दावणीला 1-2 गाया काय माहिती. बर. पण आपल्या साध्या होत्या अशा फडक्या जातीतल्या. पण आता ही कालवड आम्हाला जाती गुतीला चांगली मिळाली. बर. हा. अहो तुमच्या ते तुकोंडीच्या राजाची त्यांच्या मालकाची बी मुलाखत मी म्हणजे ऐकतो आम्ही ध्यान झालं की. बर बर. पण तुम्ही लांब लांब पोचताय बरं का. बर बर. तुम्ही तुमचं म्हणजे कसं आहे अभ्यास तुमचा मोठा आहे आणि तुमच्या वडिलांचं नाव मोठं आहे. माझ्या वडिलांना ओळखताय? नाही असं आम्ही ऐकू नये फक्त बरं का. काय नाव आहे त्यांचं? भारत मामा. बर. मग त्यांचा मुलगा आहे म्हणून समजलंय. हा. आणि ते आपलं चिकमोहूदचं काय भोसले बघा. हा. आता त्यांनी आता नवीन एक ओळ आता कार्तिकीच्या वाडीला आणला तो पायाला नक्कीला लागलाय ते. बर बर. हा. तसा बैल आहे का आता? तशी बैल आहे ती का? बरोबर बरोबर. म्हणजे पारख केली. पारख नव राजसाहेब तुम्हाला सांगायचं बरं का. एक दिवस असा नाही की आम्ही तुमचं ते बघत नाही. म्हणजे मी दाखवतोय ते चवीचं योग्य जे पाहिजे ते आणि
असं हृदयाला भिडणारं दाखवते म्हणायचं. आवर हृदयाला भेटणार नव, एवढी माहिती हा हा. एवढा बारकावा बर बर. नाही ना, बर का. हम्म. जन्मात येऊन नाही व नाही. आता ही जी तुम्ही सांगताय का नाही बारकावा. बारकावा, हम्म. खोटं सांगत नाही राजसाहेब. माझं वडील आज जिवंत म्हणजे 2000 किती साली रे बा आमचं वडील बघा 2019 साली आंबेडकर जयंती दिवशी वडील वारलेत माझं. बर. आमचं वडील जर हयात असतं ना, हा हा. तुम्हाला खोटं सांगत नाही, आमच्या म्हातारबाबानं असं केलं असतं, मग काही कर पण त्या माणसाचा उत्तर चल. तुम्हाला म्हणलं असतं. मला म्हटलं असतं. तिथपर्यंत जाऊन यायचं. अहो असा नाद की बोलायचं काम नाही. अहो बर, मग आता तशी जर तुम्हाला वाटत असेल तर ते काम तुम्ही सुद्धा स्वतः काम करू शकताय. अहो देवा चालवलंय आम्ही. मी आता तुम्हाला काय सांगितलं, आमची 9वी पिढी आहे ही. आमची ही आता आमचा नातू जन्मलाय म्हणजे 9वी पिढी आहे ही. गपचूप. हा हा. 9व्या पिढीला आमच्या दारातलं जनावर तुटलं नाही साधं अजून. बर बर. हा, राहू दे. बरं का. बर. कधी काळी योग आला तुम्हाला फलटणला याचा. फलटणवरनं वर शेवट, फलटण तालुक्याच्या शेवटला आमचं गाव आहे आदरकी खुर्द. बर बर. कधी काळी रोडला घर आहेत आमचे. म्हणजे मी गावात राहतो, आमचा भाऊ रोडला आमचे वावर आहे अशी माळ्यात. बर. तिथं आहे ती. कधी काळी योग आला, कधी काळी. कारण आवर्जून काय घडत नाही. बर. जर आला तुमच्यासारख्याचं पाय लागलं आणि जर तुम्ही तेवढं बघितलं बर की बाबा काय काय ना तुमचं ऐकून आमचं चाललंय ना, आमचं बी जी पहिल्यापासून जी परंपरा जी आहे ती आम्ही टिकवली आहे. गावून बघा तुम्हाला कधी काळी. नाही, नक्की काढचं. आणि कधी वेळ भेटला तर या तुम्ही सुद्धा. अहो मग सांगतोय काय, आता ते सोलापूरची जी व्हिडिओ क्लिप तुम्ही सोडली होती का, त्यांची गाय होती बघा कोशी खिलार म्हणून. ते सांभाळण्या वाचून इकायची होती त्यांची, जी म्हणजे मार्की होती त्यांना आणि त्यांच्या गाड्याला सोडून देत होती ती गाय. बरोबर. ती गाय आपल्याला घ्यायची होती. बर. म्हणून मी तुम्हाला फोन केला होता. बर. पण ते परत माझ्या बी डोक्यात गेलं आणि मला ही कालवड मिळाली. आणि आता जी मी आमच्या मेहुणीला कालवड दिली का, बर, तिला बी कालवड झाली. आता ती काय मी त्यांना सांगितलं होतं इकायचे नाही, फक्त सांभाळा कालवड झाली तर आपलं दावा आम्हाला माघारी फिरवा. आणि आता एक आमच्या थोरल्या बंधुराजा पैसे तिला खोंड झालाय. बर. मग ती कसं होतंय, आमच्या इथं बैल नाही म्हणून. आणि आता आमचा खोंड आहे की त्या गायचा. पण ते असं व्हायचं जरा कोसाना आपर आहे. जनावर कसं असावं, लांब लक्षक व्हायचं, आपलं पल्ल्याचं देखून रोपाचं असलं म्हणजे व्हायचं. बरोबर. तुमच्या बऱ्याच मुलाखती येते बरं का. बर. एकही मुलाखत चुकली नाही आम्ही बघायची. जातीवंत आहात म्हणून बारीक लक्ष चालू आहे तुमचं माझ्या कामावर. अहो मग आता सांगतोय काय देवा मी, आमची ही 9वी पिढी आहे या. आमच्या दावणीचं जनावर तुटलेलं नाही. हा, म्हशी आहे त्या, जर्शी आहे त्या, पण खिलार तर आहेत. आणि बैल दावणीला कायम आहे. हा, बैल दावणीला कायम आहे. मग आमच्या आता शेती चुलत भाऊ सगळं ट्रॅक्टरनं करतात, पण बैल आमच्यापाशी एक आपला आहे. असं आहे. आम्हाला तेवढा नंबर तेवढा द्या पृथ्वीदादांचा बरं का. बर. आता ही कसं आहे, हे तुमचं आपलं चिकमोहचं ते भोसले कुटुंब आहे, पण एवढ्या लांब आमचं जायचं आपल्या अवपता नाही बरं का. ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्हाला जे पाहिजे ते देतो. हा, तिथं कसं आम्हाला जवळ आहे नाही. बरोबर. बरं का राजसाहेब, बोलला आमच्या संग आम्हाला समाधान आहे बरं का. माझं कर्तव्य वेळ भेटला की फोन उचलायचा, फोन करायचा. वेळ नसला तर सांगायचं घडाघडा मला वेळ नाही म्हणून.
नाही नाही, मी पहिल्यांदा फोन केला का नाही, तुम्ही काय म्हणला मी आता कामात आहे जरा, संध्याकाळनं फोन करा. म्हणजे आता परत मी संध्याकाळचा बी मी केला, पण तुम्ही काय फोन उचलला नाही. समजा तुम्ही गडबडीत असाल. बरोबर. हा हा, मग आता बघा ती व्हिडिओ क्लिप मी ऐकत होतो आणि काय आमच्या आई जवळ बसली, मुलगा आहे, त्यांना म्हणलं फोन तर लावून बघू, उचलला तर उचलला. आपल्या चॅनलच्या गोष्टी सगळं घरभर ऐकता माहिती चालू करू. अशा बात अहो पोराठोराचा आमचा पोरगा तर ते लय येड आहे, त्याला काय सांगायचं. बर, ते तुमचं चॅनल ते नवीन जी तुमचं व्हिडिओ क्लिप येईल बर, तो पहिला बघतोय, मग मला धावतोय, हा का बाबा अण्णा ही आज आली राजसाहेबांची क्लिप. बर. हो, हम्म. आहे म्हणजे कसं नाद लागतोय हो, आणि पहिल्यापासून रक्तात पाहिजे. मग तुम्हाला खात्री झाली की बाबा चांगल्या माणसाची, चांगल्या गोष्टीची, चांगल्या व्हिडिओची, चांगल्या चॅनलची एक ओळख झाली आपल्या पोराच्या, एक अभिमान वाटला ना? आव शाबास. मी राजसाहेब तुम्हाला खरं सांगू का, हा, आपला असं डोक्यात एकच पोरगा आणि एक मुलगी आहे आपल्याला. बर. आमच्या घरात आमचं चुलत भाऊ फक्त, म्हणजे आमचं चुलतं रेल्वेला होतं, चुलत्याच्या जागेवर चुलत भाऊ एक लागलेत. बर. आम्ही भाऊ इथं चौघं, म्हणजे आमचं वडील आणि आमचं चुलतं, आणि आमच्या चुलत्याला दोघं ना आम्ही दोघं. बर. बहिणी आम्हाला 3, चुलत्याला 2 ना आम्हाला 1. बर. एक आमची इथं गावातच आहे, एक आत्याच्या मुलीला दिली, आणि एक आमची स्वतः बहीण आहे, ते औरंगाबाद जालन्याला आहे तिकडं. बर. बर. दिली तिला इथं, पण ते मेहून आमचं पोलीस मध्ये होतं तिकडच आहे ती राहायला. बर. बर. पण तिथं नोकरी करून त्यांनी 5 एकर जमीन घेऊन तिथे शेती करते ती. बर. बर. शेती हा धंदा आपला म्हणजे वडिलोपार्जित पहिल्यापासून. आणि तो रक्तात असला पाहिजे. अशा बास. मग सांगतोय काय तुम्हाला, आपल्या डोक्यात असं आहे, पोरगा 15वी पोहतो शाळा शिकवायची बघा. बर. कारण आज शिक्षण काळाची गरज आहे. बरोबर. हा, त्याला शेतीच करायला लावायची. म्हणायचं जातीवंत आई बापाच्या पोटाला जन्मलेला जातीवंत बाप. हा, नोकरी नाही लावायची बरं का. नोकरी नाही लावायची त्याला, शेती फक्त. शाळा का शिकवायची त्याला, चांगलं वाईट. आणि काळ बदललाय, नोकरी का नाही लावायची? नोकरी मला सांगा तुम्ही, आता 50,000ची नोकरी जरी लागली त्याला का महागाईच्या काळानं, पण त्यानं महिना भरला तर त्याला पगार आहे व त्यो. मग चाकरी केल्यानंतर वेतन आहे. तसं शेती आपली घरची केली, आम्हाला काय लय जमीन नाही, 1-1.5 एकर जमीन आहे बरं का. किती जमीन आहे? 1 एकर 1.5 एकर जमीन, 1.5 एकर जमीन आहे, 1.5 एकर. तुमच्या विचाराला सलाम. बर का. बर. 1 एकर 1.5 एकर धरली आपली कमी तोटा, पण असं कुटुंब सुखी आहे देवा. बर. नाद नाही करायचा. ते 9 पिढ्या खिलारचं प्रेम आहे ना, ते त्याचा परिणाम आहे. हो, 9 पिढ्या खिलारचं प्रेम असलेलं 1 एकरात कुटुंब सुखी आहे तुमचं. आता तुम्हाला सांगायचं, माझ्यापाशी एक कालवड आहे, थोरल्या बंदरोबाची मी दिलेली आहे, ती लई तिला खोंड आहे. आणि चुलत भावांच्या पशी दोघापाशी 1 आहे. म्हणजे 4 गाय आहेत आता घरात आपल्या, चौघा भावापाशी 4 गाय आहेत. अजून आमच्या आईच्या जोडीचं माणूस रानात कोण जात नाही. बर. आमची आई रोज 2 ते 3 किलोमीटर डोंगरात गाया घेऊन जाऊन येताना जाळण्याची मुळी आणते डोक्यावर. जातीचं शरीर आहे म्हणून मुळी डोक्यावर अजून येते. अहो गाव म्हणतंय का काकी तुझा जीव कशात आहे या, बर का. म्हणजे तुमच्या संग बोलतोय, तुम्हाला सांगतोय मोठीपणानं नाही. नाही, ते असल्यावर मोठीपणा तोंडात नाही येतो, नसल्यावर मोठीपणा येत नाही. हाय म्हणून मोठीपणा येतो. की आता तुमच्या आम्ही व्हिडिओ ऐकतोय ना, आम्ही तुम्हाला असं बोलायचं आणि मग आपलं काहीतरी तुमच्यापासून मोहर व्हावं ही अपेक्षा आपली नाही बरं का. पण ती 1 एकराची जमीनचा मालक आहे, ह्याच्यावरून मला समजलं की तुम्ही कुठल्या विचारानं बोलताय. नाही, मी हॅलो बोलतोय म्हणजे की तुम्हाला ऐकवायसाठी बोलत नाही मी. तुम्हाला मगाशी काय सांगितलंय, योग आला समजा. बरोबर.
जर योग आला की बाबा हा माणूस आपल्या बरोबर फोनवर बोललाय आणि खरं का खोटं आलं का लक्षात. जर चुकून ह्या फलटणच्या वाटेनं जर कधी आला साताऱ्याकडे जाताना आवर्जून फोन करा. त्याच्या पुढची पायरी माझी आहे, ज्या चॅनल मधनं ओळख झालेला माणूस माझ्या संग जर कट्टर राहिला आणि ह्या माझ्या चॅनल मध्ये फिक्स थांबला तर त्याच्या घरला त्याच्या मनी सुद्धा नसणार आहे अशा टायमिंगला मी पोहोचलेलो असतो. मग मी आता सांगतोय काय तुम्हाला, आता ती व्हिडिओ क्लिप बघता बघता डोक्यात आलं ना, आईला म्हणलं ऐक थांब आता मी फोन लावतोच. लागला तर लागला, पण योग होता म्हणून फोन लागला. आलं का लक्षात. बरोबर. मग तसं तुमचा पाय आमच्या घराला लागल ती नशीब, ती आवडून कधी गोष्ट घडणार नाही. बरं, कारण आता 3 वेळा तुम्ही वाट बघितली ना, आज मी बरोबर उचलला. अहो पहिल्यांदा लावला तुम्ही काय म्हणला, मी आता गडबडीने मी सकाळचा लावला होता फोन. बरोबर. आता असं काम धंदा असतात माणसाच्या माग. मग परत साडेआठचा लावला, पण तुम्ही कुठेतरी कामात असाल, काहीतरी अडचण असेल समजा. बरोबर. आणि त्याच्यावर आता मग परत मी काय ट्राय केलाच नाही समजा. आता कामात गेलो, आता ते रोज बघतोय की पार तांडूळचा राजाची ह्याची बघा सोन्या वळू. बर. त्याचा आता फोटो बघितलाय इतक्यातच. मग ती सगळं तुमच्या तिकुंडीच्या राजाचं ह्याचं सगळं तुम्ही जी त्या तिकुंडीच्या राजाच्या आईची जी मुलाखत घेतली ना, त्या बघा म्हातारबाबांची. ती काल बघितली. परत त्यांच्या तिकुंडीच्या राजाची बहीण त्यांनी बाजारात आणली खरसून कुठल्यावर आता ही 2024 कुठलं भरलं होतं तिथं बघा तुमची मुलाखत आहे. परत तो दुसरा एक कांबळे, त्याचं नाव काय आहे बघा. म्हणजे असे खिलार प्रेमी बरेच आहेत. अहो त्यो सालानं राहून त्यानं 2 वासरं जाती होत ती बघा त्याच्यापाशी. बर. तुम्ही त्याची व्हिडिओ घेतली क्लिप त्याचं, म्हणजे सालानं हे असा 2 वासरं आहे ती बघा. काय वाटलं दादू चालू मध्ये ती इथं करा युट्यूबचं आलं लक्षात माझ्या. बोला. मग ती करगणीच्या बाजारातलं, करगणी 2024 आता करगणीच्या बाजारातलं. हो आलं लक्षात माझ्या. म्हणजे तुम्ही जेवढं धावताय ना बरं का, तेवढं आम्ही बघतोय. बर. आणि माझा संबंध आलाय बरं का ढालगाव पशी माडगळ आहे का, माडगळ. मी माडगळ पर्यंत आलोय बरं का. बर. आपल्यापाशी एक खंडीभर मेंढर राहायची. जोडीदाराच्या नादानं आपला आलो होतो. एक कोकरं आणलं होतं मी तिथनं माडगळच्या बाजारातनं. तेव्हा त्या आरवाडीच्या बिरोबाला गेलो, तिथनं पाय पडून आलोय बरं का. आता परत बघा तुम्ही एक व्हिडिओ दावलाय, असंच धनगर समाजाचा माणूस आहे बघा, त्याच्या पोटाला फाटलंय, त्यानं एक खोंड वासरू घेतलंय 4,000ला आणि 12,000 रुपये सांगत होता. तर तुम्ही म्हणलाय की ही जादूगोत बघा अशी पाहिजे, फक्त लुस्कान वासरू. पोट फाटलं होतं. बर. मग तुमचं तर ती काय होतं, आमच्या लगे आता आठवायचं म्हणलं की डोक्याला आता गडबड काम असं झालंय की फोन लागलाय तुम्हाला. आणि तुमच्या सगळं किती बोलावं आणि काय बोलावं असं काम गडबडलंय आता. चालेल काय अडचण नाही. म्हणजे जे काय बघताय त्याच्यातून काहीतरी शिकाय मिळतंय. शिकाय मिळते ना. उद्या बर का, हॅलो, उद्या गाईचा तुम्हाला फोटो टाकतो. चालतंय. तेवढा बघा आणि आम्हाला सांगा की बाबा ही योग्य आहे, घेतलंय हे हाय चांगलं. बर. आणि ती बी आपण विकत नाही घेतलं देवा. पुढच्या माणसानं काय सांगितलंय, म्हणला आम्ही खिलार विकत नाही, ही अशीच न्या, फक्त हिज एकदा आम्हाला माघारी फिरवा. मग त्यानं आमच्या मेहुणीच्या पोरग्यानं मला फोटो टाकला होता त्या गाईचा. ती गाय डोक्याला चांगली दिसली, लागली म्हणून दुसऱ्या दिवशी 2,000 रुपये वाट खर्ची घालवून आणली कालवरती. एवढा तुम्हाला फोटो उद्या सकाळ आमचा दादो ध्यानानं नंबरवर ती हाय बी काय आहे ना ती पाठव.
आणि आमची तुम्हाला फक्त हात जोडून विनंती आहे की आम्हाला पृथ्वीदादांचा तेवढा नंबर द्या. कारण आम्ही तुमचं वय किती आहे तुमचं सध्या? जेव्हा माझं वय आता बरं तसं 3/6/79 माझी जन्मतारीख आहे. 79. हा. माझी मुलगी आता 11वीला आहे. बर बर बर. मुलगा 9वीला आहे. मी आमच्या घरात बारका आहे. आमचं बंधुरा 3 मोठे आहेत. बर. बहिणी 3 मोठे आहेत. बर बर बर. पण आमच्या घरात जनावरांचा मोठा नाद बरं का. बर. हा, जनावरांचा नाद मोठा. मी माझ्या वडिलाच्या तुम्ही वयाचा आहे जरा खालोखाल. हा हा हा. बर बर. आता ती जन्मतारीख आहे का नाही, हॅलो, ती खरी नाही देवा बरं का. असू द्या, 1-2 वर्ष माग पुढे राहत. कारण कसं आमची मेंढर होती तिकडं वाई तालुक्यात. तिथं आमच्या बहिणी त्या गावात विरमाड मध्ये तिथंच आम्हाला शाळेत घातलं होतं. अशीच आपली टेम्परवरीच बर ती जन्मतारीख लावलेली. बर बर. ठीक ठीक. म्हणजे मी वय का विचारलं, मी एखादा वडीलधार माणूसच जाणीवपूर्वक बोलू शकतो. हा हा हाय बरोबर बरोबर. एखादा वडीलधार माणूसच विचारपूर्वक प्रतिसाद देऊ शकतो. हा खरंय खरंय. आज तरुण वर्गाला काय बोलायला जमतंय हे मला माहितीये. नाही बाबा, काय बोलते ते काय नाही काय सांगायचं. समोरून किंवा झगमगाट दुनियातला माणूस किंवा नुसता जाहिरातीच्या मागे लागलेला माणूस किंवा नुसत्या नावाच्या मागे लागलेला माणूस. मी आता मगाशी तुम्हाला काय सांगितलं की मी तुम्हाला अशा हेतून फोन केला नाही की तुम्हाला फोन करायचा आणि मग ती तुम्ही मोर काहीतरी करायचं पाठवायचं असलं नाही. एक तुमचं जे तुम्ही दावताय ते आम्हाला पटलं बरं का. बर बर. म्हणून आम्हाला तुम्हाला फोन करावासा वाटला. काय अडचण नाही काय अडचण नाही. हा मग म्हणून मला वेळ असला की मी जगाला वेळ देतोच. नाही नाही अगदी खरं बरं का. कसं आज म्हणजे आता मी 2 वेळा तुम्हाला फोन लावला, तुम्हाला वेळ नव्हता. आणि आज योग बघा, मी आईला म्हटलं आई ग फोन तर लावून बघतो. अगं आई किती वर्षाची आता? आमच्या आईच्या वयची गेलीच काही, पण आमची म्हातारी अजून चालली बरं का. 80-90 पर्यंत असेल. हो 80 90 नसेल पण 70-80 आई वय 70-80 असेल. पण देवा बर का. बर. आला योगायोगानं. अगदी मोठीपणासाठी नाही आवर्जून येणार बर का. अगदी हात जोडून ते लागू द्या पाय. होय होय होय. हो आम्ही जरी आलो खाली बर का. माझे 2 वेळा आलोय मी अकलूज पर्यंत आलोय बर का. बर. ते आमच्या मामांच्याकडे 2 घोडी येते नाचणारी. बर. ती कार्तिकीला घोडी याचा बाजार भरतो ना. बरोबर बरोबर. तेव्हा आलोय अकलूज पावसावर. तिथनं काय मोहरा आलो नाही. बर. आणि जर वेळ गावला बर तर खोटं सांगत नाही, तुमच्या घरी कशासाठी येतोय बरं का. तर तुम्ही त्या युट्यूबला 2 गाया आहेत का तुमच्या? माझ्या 2 गाया. ते काय हार्निक वाघीन तुम्ही नाव दिलंय बघा. वाघीन. नुसता अंगावर हात फिरवायसाठी येतोय बरं का. वाघिणीच्या फक्त अंगावर हात फिरवायसाठी यायचंय. येतोय. या या या. आणि आईला घेऊन या सोबत, जमलं तर एखादी मोठी किंवा मध्यम गाडी करून. बर बर बर. आला योग तसा आला का नाही तर खरंच येईन. आता ह्या माझ्या गोष्टीची त्यांना पण जरा गोडी लागली किंवा चव लागली म्हटल्यानंतर त्यांना जिवंत आहे तोपर्यंत अंगावर हात फिरवून जाऊ द्या गाईच्या किंवा. हो तुम्हाला सांगायचं आता माझ्या दावणीला खिलारी एक आणि जर्सी आहे आपल्या. कसं हाय आता दुधा दुपताचं 4 रुपये होत तर बर घर परपंच चालतोय. आम्ही मग 4 भाऊ, पण आता देतोय आपापल्या पद्धतीनं आहे. बरोबर बरोबर. आता त्यांची नोकरी चाकरी आहे गडी म्हणून त्यांचं चाललंय आपलं ह्या दुधावर त्या एकरभर जिमणी आपलं चाललंय.
तेव्हा 7-8 जनावर राहायची बरं का. बर. पण घरातल्या माणसाला अजून म्हातारी आमची शेणाची पोटी उचलून देत नाही. घरात माणसं असताना म्हातारी शेणाची पोटी उचलू देत नाही. उचलूनच देत नाही कोणाला. बर. सकाळच्या पारी उठणार 5 वाजता शेण निघतंय लुटून झाडून. हा. मंडळी उठती मेंढराचं लुटती बकऱ्याचं. बर. माझी 6 वाजता आंघोळ होती. हा. 6:30ला वज येते घासाचं घरी. बर. आणि तिथनं मग पोरगी कॉलेजला जाते. बर. पोरगा मंडळीनं आम्ही आपलं ते दाराबेर आपलं काम चालू होतं. कशाच्या दारा आहे त्या? जर्शी आहे त्या देवा 3. किती आहे त्या जर्श्या? जर्श्या 3 आहे त्या 3. बर बर. हा 3 आहे. आपलं जातं 10-5 लिटर दूध आपलं त्याच्या आपलं घरकरचं शेतीवाडीला काय 10-5 रुपये औषधं फवारलेलं इकडे तिकडे. बर. मग त्या ठिकाणी ते बदलावं असं वाटतंय का कधी? वाटतंय की बरं का. तुमचे जे विचार आहेत तुम्ही जे जाणीवपूर्वक बोलताय जाणत्यापणानं. जाणत्यापणानं तुम्हाला काय सांगू, ती सोलापूरवाल्यांचं जी व्हिडिओ क्लिप आहे बघा तुमच्या आता ती तुमच्या लक्षात तुम्ही लय जणांचं म्हणजे तुमच्या डोक्यात काय म्हणणार माझ्या नाही घेणार. पण ती मारकी गाय आहे बघा ती खरं आणायची होती मला सोलापूर करायची. हा. बर. कारण मारकी म्हणलं किती वेळ असू द्या. बैल देवा तुम्हाला सांगायचं मारका कसला असू द्या तुमचा. बर. 2 दिवस आणला का तिसऱ्या दिवशी एकाच दाव्यावर सोडणार त्याला. बर. मग किती मारका वाघ असू द्या तो. बर बर. आणि देवा पायानं आपण काय बरं का मी. आपण काय? हा. काय झालंय? पोलिओ झाला. आता पहिली काय इंजेक्शन होती का डोस बीस काय होतं का? आपण काय म्हणजे त्या पायावर भार पडत नाही. आहाच्या बस मी मेंढराकडे काठी घेऊन. काठी घेऊन. बर बर. हॅलो. हा. मी धनगर समाजाचा नाही. बर. मी रामुशाचा आहे नाईक समाज. ते आवाजावरून ओळखलं तुमच्या आवाजाचा माणूस आहे एक अजून. हा. प्रकाश संतोष चव्हाण पळसवडे. नाही असं आता माझं नाव आहे संतोष लक्ष्मण जाधव आदरकी खुर्द. सेम तुमच्या आवाजाचा तुमच्या विचाराचा तुमच्या बुद्धीचा माणूस म्हणलं तर तुम्हाला तोड प्रकाश संतोष चव्हाण म्हणून ह्याला महूदला सर्जा म्हणून बैल आहे का घोडवाल यांच्याकडे? हो चिकमोहचे भोसले बंधू. हा. त्यांच्याकडे एक बैल आहे का सर्जा म्हणून? हो सर्जा आहे सावळा आहे. सर्जा ते जुना सर्जा त्या बैलाचा मालक आणि तुम्ही दोघं सारखं. हा 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 हा. नशिबानं तुमच्या दोघांची गाठ घालून देतो एकदा. हो हो. तुमच्या वडिलांचं नाव असं निघतं कशावनं ते कुंडीच्या राजाची मुलाखत घेतली का? हा. ते दलवई मामांनी. बर. मामांची. हा. तर तो राजा बैल आजारी पडून तुमच्या घरी आला ना मामांच्या म्हणजे तुमच्या भारत मामांच्या घरी? नाही इकडे आला नव्हता. नव्हता का? मग त्याच्या आधी कोणता आजारी पडलेला घेतलाय भारत मामांनी? भारत मामाने नाही. भारत मामाचा विषय वेगळा आहे. असं आहे का? हा. तो विषय वेगळा आहे. तो विषय वेगळा आहे. हा हा हा. म्हणजे ऐकताना थोडं गैरसमज झाला. हा ऐकण्याचा गैरसमज झालाय बरोबर. हा. परत आता बघा कार्तिक वारीची एका बाजारानं गाय नेली. बर. ती बी तुम्ही क्लिप सोडली बघा व्हिडिओ क्लिप. कार्तिक वारीतल्या गायची. हा. गाय नेली बघा म्हणजे ती गाय लागत नव्हती ती त्यांनी नेली बघा. आता त्यांचं नाव काय सांगता येतं ना ते आम्ही बघितलं पण एवढं काय ध्यानात राहतंय का? बर ठीक आहे. तेवढं तर मुद्दा लक्षात राहिला. गाय गाभर राहत नव्हती नेली. हा हा. त्यानं नेली म्हणजे तो गडी म्हटला का घाबरत नाही ते बघू आपण. बर बर. हा हा. बर बर ठीक आहे. मला आता तेवढा पृथ्वीदादांचा नंबर द्या पाठवा ह्याच्या मोबाईलवर. पाठवतो लगेच. आदरकी खुर्द फलटण. हो आदरकी खुर्द म्हणून गाव आहे. तुम्हाला व्हॉट्सअपला साधा मेसेज येईल किंवा टेक्स्ट मेसेज येईल तुम्हाला. चालतंय पाठवतो लगेच. हा हा. कावडी किती लांब आहे?